अ, माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेल की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेअरिंगला ही केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारे साहेब जे 30 जुलैला रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले. त्यांनी जे जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हिअरिंग ज्या आहेत त्या पुन्हा झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डॉक्टर मध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे. आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणीतरी केले होतं ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढचे 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी आज त्यांच्याबरोबर उभी आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा क्लॉजेस टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार आणि त्याचे काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार. आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती. मी स्वतः इथे आधी राहिलेलो आहे 15 वर्षापूर्वी वगैरे. आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली आहे, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाइम टू टाइम आम्ही NA परमिशन घेतली होती. 2007 मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018 मध्ये घेतली, त्यानंतर 2021 मध्ये ऍडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली. वेळोवेळी आम्ही टाइम टू टाइम NA परमिशन घेतलंय रे. त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत. आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो.